काका ओ काका काय झालं? नाही मला असं वाटलं राक्षसाची गोष्ट आठवते की काय. अरे हो मी गोष्टच आठवत होतो पण मला ती गोष्ट आठवत नाहीये. काय झालं होतं बाबा? काय बरं ते एक काय अहो प्रॉपर्टीचे पेपर्स घरात नाहीयेत. नाहीये म्हणजे? घरात नाहीयेत म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर मला आठवलं की आपणच नाही का सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आणि फाईल बँक मध्ये ठेवलेत. बँकेत ठेवले. प्रॉपर्टीचे पेपर्स बँकेत ठेवले सेफ राहतात ना म्हणून. शक्ती अगं बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. मी तुला सगळं व्यवस्थित फाईल आणि प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवेन. काळजी करू नकोस. नाही काही नाही आपण उद्या लीगल टीमला लावू ना आपण कामाला. तू काळजी करू नकोस. बरं मला एक किस्सा आठवला. शक्ती थांबा थांबा. कसले किस्से? हो किस्से काय सांगत बसलायत? अरे किस्से ऐकायला आलीये का? हा जेवायला बोलवलं ना आपण तिला. एवढ्या वर्षानंतर आपली पुतणी आपल्या घरी जेवायला आलीये. मग अरे हो सगळं हिच्या आवडीचंच होणार आहे आज तर ना. सगळं आवडीचं बनवलंय तिच्या. अगदी. चल माझ्यासोबत. काय चल कुठे चल? नाही काय हे मी अजिबात खपून घेणार नाही. काय काय चाललंय तुझं? घरच्या मालकिणीला तू मोलकरणीचं काम देतेस. काय करतेस तू? काय बोलते तुम्ही? मग हे काय असं करणार आहे का मी आता? मग हो तिला किचन मध्ये नेत नाहीये मी तिला बेडरूम मध्ये नेतीये गप्पा गोष्टी करायला. गॉसिप गॉसिप गॉसिप. जा जा जा. चल चल मी पण येतो. कशाला? तू कशाला आता? तू कुठे निघालास? तिथे बायकांमध्ये बस इथे. चल 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 तुला सगळ्या गोष्टी दाखवते. तुझ्या आईच्या गोष्टी तुला पाहायच्या होत्या ना. सगळं दाखवत. चल ये. शिवा नानाला बोलून ये. जा बसूया. बसूया म्हणजे अरे जेवढं सांगितलंय तेवढं कर. बोलव जा. काही गोष्टी मी सांभाळून ठेवल्यात खऱ्या पण अरे बापरे फाईल्स मी इथे ते सॉरी शक्ती एक छोटंसं काम सांगायचं होतं. सांगू का? हो सांगा ना. नाही नाही तसं नाही ग. कसं तू आधी नोकर होतीस ना आमच्या घरात. आता मालकीण आहेस तर मला थोडंसं असं होतं की तुला कसं सांगणार ना काम. नाही नाही सांगा मॅडम. सांगू ना. हो कसं आहे तू आधी या घरात काम करत होती ना तर आणि अचानक सगळं हे झालं तर काही कामं पेंडिंग राहिली आहेत. अपूर्ण आहेत. तर तुलाच सगळं ते माहिती आहे ना तर मग तेवढं मला पूर्ण करून देशील का? हो. नाही कसं नाही मी प्रयत्न केला पण नाही एवढं जमलं कारण का तुझ्याकडे त्या सगळ्या डिटेल्स असल्यामुळे तुला ते बरोबर जमेल म्हणजे असं म्हणून तुला जमेल ना. हो चला बेस्ट बेस्ट बेस्ट. बस 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 बस. हे 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 चालू आहे. तू लगेचच काम सुरू कर. ठीक आहे. हा तुला कॉफी आणू का मी? नाही नको. सँडविच? नाही नाही नको. बरं बरं ठीक आहे सुरू कर. बापरे किती मोठं टेन्शन गेलं माझं. मी अगदी घाबरले होते की आता शक्तीशिवाय हे सगळं काम कसं पूर्ण होणार. आता बरं झालं तुला जरा विचारायला मला कसं तरीच वाटत होतं पण हे 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 झालंय इकडनं हा पूर्ण करायचंय. सारखा तुम्ही बोलावलं? हो एक काम करणार ना तू आणि शिवा वर बाल्कनीत जाऊन बसा. मी आलोच. का सरकार? अरे तू जा वरती. मी
आलोच. शिवा घेऊन जा ना, जा. बरं सर. मॅम हा इथपर्यंत एंट्रीज केल्यात वाटतं तुम्ही. हो इथपर्यंत अगं हे झालंय. हे ती वाली फाईल आहे, हिरवी हिरव्या फाईलचं नाही झालंय, ते झालंय ह्या फाईल मधलं. तुला सांग हा, काही लागलं तर मला खायला. हा हो मी देईन. मला खरं खूप असं कसं तरीच होते तुला काम सांगायला. तुझ्याकडे सगळे डिटेल्स असल्यामुळे मला काही फार करता आलं नाही, पण म्हटलं तुला विचारावं. पण आता जरा मनात धाकधूक होती. पण तू खूप गुणी मुलगी आहेस ग. तू नाही म्हणाली नाहीस मला कामाला, तू अगदी हो म्हणालीस. आणि छान छान, बरं होईल. आता माझं टेन्शन गेलं. माझं काम पूर्ण होणार आता. भद्रा मॅम एक विचारू. विचार. प्रिन्स काका आणि तुम्ही कसे भेटलात? नाही म्हणजे तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात कसे आलात? तुमचं लग्न कसं जमलं? मला सांगा ना, मला आवडेल जाणून घ्यायला. काय भेटलो, ओळख झाली, प्रेम झालं, झालं लग्न. असं सरळ साधं सोपं झालं लग्न. ते झालंय का पूर्ण? ते पूर्ण नाही झालं. नाही करते. हे वर्ष कामाचं संपतंय ना, तर मग कसं व्हायला पाहिजे ना ते काम लगेचच. नाही तर मग ते असं पेंडिंग राहून जाईल ना या वर्षाचं काम. आणि तसं मी माझं काम आता पूर्ण होणारच आहे. आणि भद्रा, प्लीज, माझं काम पूर्ण होणारच होतं की प्रिन्सने आवाज दिला. झालं असतं माझं काम. पण हो बघून येते. तू पूर्ण कर, बघून येते मी. काय झालं? अहो काय काय तू एक मिनिट. तू मगाशी शक्तीला असं का सांगितलंस की ते पेपर्स फाईल्स बँकेत आहे? घरातच आहेत ना बाबा. आपला जन्म ना खरं बोलण्यासाठी नाही झालाय प्रिन्स. त्या काठीने पेपर मागितलेले की जायचे. जास्त शहाणपणा करते ती. आज न उद्या द्यावेच लागणार आहे. नाही द्यावे लागणार. कशावरून? चिटकोबाने सांगितले तिला काही एक द्यायचं नाहीये. चेटकोबाकडे गेली होतीस तू? काय म्हणजे? मी नव्हते गेले, चिटकोबा आला होता. कधी? काय? त्याने सांगितले की युद्ध लढण्यासाठी सत्ता आणि संपत्ती दोन्हींची गरज आहे. ते नसेल तर युद्ध नाही लढता येणार. अगं मगाशी मी म्हणालो ते लीगल टीम वगैरे, पण ती शांत बसणारी नाहीये. ते तुम्ही नका विचार करू. त्याचा उपाय आहे. काय उपाय? अरे काय? चेटकोबाला शक्तीचे 8 केस हवेत. 8 केस? हो का? ते कशाला ते माहिती नाही. तो म्हणाला की मती चौर्य विधी करायचा त्याला, त्याच्यासाठी हवेत. तो एकदा का विधी केला की त्या शक्तीची सगळी मती म्हणजे बुद्धी त्याच्या काबीज होईल. आणि काहीतरी असं काहीतरी म्हणत होता तो. मतिमंद मती चौर्य विधी. चौर्य. हा तेच ते. जाऊ दे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आता चेटकोबाने सांगितले म्हणजे नक्कीच त्याचा काहीतरी प्लॅन असणार, हो की नाही? अरे काय? मी त्या शक्तीचे केस कसे मिळवायचे ना ते बघते. तुम्ही त्या बैलाचं बघा जरा. हा ते मी बघतो. हा नाही, शिवाय तो शक्तीच्या मागे शेपटी हलवत येईल ते जरा बघा, आवरा त्याला. अरे मी बघतो. तुला तू एक काम कर, तू काही करशील ना सावधपणे कर. रागावर कंट्रोल. हा करेक्ट. जाऊ. बरोबर आहे. मतिमंद मती चौक चिटकोबा. एक विचारायचं होतं, मगाशी तू असं का वागलास? सरकारांचं पाय का पुसू दिलं नाहीस? याआधी तू असा कधी वागला नाहीस. नाना, याआधी आपण काय वागत होतो ना ते विसरून जा. आत्ता आपण जे वागतोय ना ते एकदम करेक्ट, एवढं लक्षात ठेव.
चला चला, आज प्रोग्राम होऊन जाऊ दे. अरे तुम्ही उभे काय, बसा ना. काय झालं? ए कोरोना, बर या. कोण मी? तुझ्या बापाचं नाव कोरोना आहे? नाही नाही, अरुणा. ए, फालतूगिरी करू नकोस, वर ये. हा हा, करतो करतो, नंतर कॉल करतो. अरे उभे काय, बसा तुम्ही. चला बसा बसा, आपण सुरुवात करायची. बसा. नाही नाही, ठीक आहे, आम्ही उभेच. ठीक आहे. हा सरकार, तुम्ही बसा की. हा मी बसतो. ए कोरोना, माय गॉड, आज पार्टी. माझा आवडता ब्रँड. ए शिवा, जा आणि माझ्यासाठी आहे ना अशी अंडी उकडून घेऊन ये, आणि त्याच्यावर असं चाट मसाला टाक, आणि अंडी 7 मिनिटापेक्षा जास्त उकडवू नकोस. त्यातले ना कार्ब्स खराब होतात आणि मग ते टेस्टला लागत नाही चांगलं व्यवस्थित. जा जा लवकर जा. माय गॉड. उठ. हा उठ. लाज वाटते तुला? गेस्ट्स आहेत आपले, असं वागशील त्यांच्याशी? हे गेस्ट आहेत? हो मग, आपले गेस्ट आहेत ते. तुला काय ते अंडी वंडी करायची, उकडायची, तू स्वतः जा आणि कर. चल निघ. सारे चल निघ. निघ मूर्ख कुठला. अरे बसा ना तुम्ही. हे बघा, तुम्ही बसणार नाही तर मला आवडणार नाही. नाना ठीक आहे, मी एक काम करतो, मी खाली बसतो. नाही नाही प्रिन्स सरकार, तुम्ही खाली बसू नका. हे बस की प्रिन्स सरकार, मी बसतो, हवं तर तुम्ही खाली बसू नका प्लीज. आता कसं कसं आहे नाना, दारू याचं व्यसन म्हणजे खूप वाईट. माणसाला याचं व्यसन नसावं, पण कधीतरी चालतंय. घे. आपल्याला कुठलं पण व्यसन नाही, तुम्हाला माहित असेलच ना. अरे पिऊन तर बघ एकदा तरी. दारू मदिरा तोंडाला लागायलाच पाहिजे. तुझ्या बापाला 90 शिवाय झोप लागत नाही, आणि तू बघ, है ना, जैसा बाप वैसा बेटा, असं असायला पाहिजे. घे. आपण आपल्या बापाच्या आधी शंभू महादेवाचा आहे, आणि आपल्या शंभू महादेवाला हे चालत नाही. हो, पण मी असं ऐकलंय त्या देवाच्या नावाखाली कितीतरी लोक नशा करतात. बास. दुनिया काय करते याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. आपण व्यसन करत नाही, आणि आपल्याला कोणी व्यसन करायला भाग पाडलेलं आपल्याला आवडत नाही. नाना चाल. बस बस बस, तू चिडतोस कशाला? चिडला तू. बरं तू पिऊ नकोस, कंपनी तर देऊ शकतोस. तुझ्या देवाला कंपनी दिलेलं चालतं ना, कंपनी दे ना. आणि कसं आहे नाना, आता तर हे होतच राहणार आहे, रोज उठबस होतच राहणार आहे. हा म्हणजे घ्या, तुला काही माहित नाही नाना. शक्ती आणि शिवा एकमेकांच्या प्रेमात आहे, मला कळलंय. आता पुढे लग्नाच्या बोलणी कराव्या लागतील ना, त्यासाठीच तुला इथे बोलवलंय. आजच बोलूया. अरे त्याच्याकडे बघू नकोस, तू दूध पितो, दारू नाही पित. तू घे. होतंय ना? हो हो. हो. शक्ती, पण तुझे केस किती वृक्ष झालेत. अगं त्यात काही प्राणच उरला नाही असं दिसते. बघ बरं, तू इकडे राहायला आलीस ना की छान मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी तेल बनवू.
त्यात जास्वंदीची फुलं, थोडेसे मेथीचे दाणे, कढीपत्त्याची पानं आणि कांद्याचा रस, अंड्याचं बलक असं टाकू ना तुझ्यासाठी खूप छान मी तेल बनवेन. छान होतील तुझे केस. माझे केस बघ, तुझे प्रिन्स काका खरे माझ्या केसांवरच भाळलेत. या वयातही अगदी मुलायम आणि छान असे आहे की नाही. तुझ्यासाठी छान मी तेल बनवेन आहे की नाही. तू काम कर तुझं. माझे काय आपलं तुझा थोडासा विरंगुळा व्हावा म्हणून तुझ्याशी गप्पा करतेय मी, पण तुझ्यासाठी मी तेल नक्कीच बनवेन. कसं काकी म्हणून मी तुझी काळजी थोडीशी घेतली तर तुलाही बरं वाटेल ना, आणि कसं आपलं नातं घट्ट होईल आणि माझं कामही होईल. झालं 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 शेवटचं? नाही थोडं राहिलं. ठीक आहे. शक्ती, तुझं झालं ना सगळं की मला आवाज दे, मी हे सगळं आवरेन. ठीक आहे? नाही नको, मी आवरून ठेवेल ना, काम संपलं की. कशाला? तुझ्या काकांना ते अजिबात आवडणार नाही. मग अशी पाहिलंस ना काय म्हणाले ते. तुझं काम झालं की मला आवाज दे, मी येईन आवरायला. ठीक आहे? शिवा, का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आपल्याला सगळं कळलंय हे त्यांना कळलंय का? आपल्याला पण सेम डाऊट आहे. बघितलं ना ते प्रिन्स सरकार. पण माणूस आपल्याशी एवढा गोड वागत होता ना आज, मत पण लाजेल. तोंडातून एवढा गोडवा टपकत होता. हो, आणि ती बाई कशी विचित्र वागत होती रे. त्यांनी जेवायला बोलवलं आणि नंतर प्लॅन कॅन्सल केला. का ते कोणालाच सांगितलं नाही. अयो शक्ती, आज देवळात एवढी गर्दी होती ना, पण छान दर्शन झालं बघ. हे काय, आज तुम्ही दोघं लवकर आलात? अगं अम्मा, ते बरं ते राहू दे, नंतर बोलू. आधी प्रसादी घ्या. शक्ती, मी काहीतरी आणलंय बघ तुझ्यासाठी. काय ग? वाव, चाफ्याची फुलं. अगं कुठे मिळाली तुला ही? अगं देवळा बाहेर. थांबा, मी तुझ्या केसात माळते बघ. हा. शक्ती, हा, काय आहे? तुझे केस कोणी कापले? काय? हो, हे कापलेले दिसतात बघ. हो शक्ती, केस तर कापल्यासारखे वाटतायत ग. हा, बघू द्या. शक्ती, अयो हे सगळं काय असतं? तुझे केस कोणी कापले आणि कसे कापले? अगं अम्मा, अगं नाही अम्मा, ते कापले नाही आहेत. अगं माझे केस ना आजकाल खूप मेसी झाले आहेत ग, त्यामुळे खूप गळतायत. ते कापले नाही आहेत, ते गळाले आहेत. अयो शक्ती, एवढ्या लहान वयात तुझे केस गळतायत, हे चांगलं नसतं. ते तू केमिकलचे शॅम्पू लावतेस ना, त्याच्यामुळे हे सगळं होत आहे बघ. काही नाही,
उद्यापासून आहे ना मी तुझ्या केसांची चांगली मालिश करणार आहे बघ. तेलाने ते जास्वंद, शिकेकाई आणि कांद्याचा रस टाकूनच तेल बनवते आणि तुझ्या केसांची रोज मालिश करते बघ. एवढं लहान वयात केस गळणं बरं नाही हा शक्ती. मी तेल आताच करायला घेते बघ. हा शाब्बास भद्रे, शाब्बास. कधी नव्हे ते तुझं काम तू चोख पार पाडलंयस. शाब्बास. आता आणखी एक काम करायचं. तू फक्त बोल चेटकोबा. त्या शक्तीला संपवण्यासाठी मी तू सांगशील ते काम करायला तयार आहे. रक्त दे तुझं. काय? होय, रक्त दे तुझं. बरं आहे चेटकोबा. त्याशिवाय मतिचौर्य विधी पूर्ण होणार नाही. दे लवकर. हे बघ चेटकोबा, त्याचं काय आहे ना, मी खूप दिवस ते केलं नाहीये ना म्हणून. केस कापले. ती बाई माझ्या केसातून हात फिरवत होती. कदाचित तेव्हाच तिने शक्ती, मी ते तेल. शक्ती, अयो काय करत होतीस हे? शक्तीचा अप्पा. काय का विजयलक्ष्मी, का ओरडलीस? शक्ती, काय करत होतीस तू? विजयलक्ष्मी, मला कळेल का नेमकं काय झालंय ते? अहो, मी इथे आत आले तरी कागद जाळून तिचे केस जाळत होती बघा. काय? शक्ती, तू काय करत होतीस? मी पण मला तर काहीच आठवत नाहीये. अगं अम्मा, मी तर आरशासमोर होते. मग मी इथे कशी आले? देवी आदिशक्ती, हे काय होतंय हे मला काही कळत नाही बघ. पण माझ्या पोरीचं रक्षण कर बाई. तिच्यावर कुठल्या वाईट शक्तीची सावली पडली असेल तर त्या सावलीपासून माझ्या पोरीला दूर ठेव.